नमस्कार, मी डॉक्टर विजय बिरादार, कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट, वरद लाईफ केअर हॉस्पिटल येथे अवेलेबल आहे दुपारी 2 ते संध्याकाळी 5 पर्यंत. आपल्याकडे आज एक पेशंट आलेत बॅक पेन हे बॅक पेन हे असा एक कॉमन आजार आहे आजकाल 80 पीपलमध्ये, ओल्ड एज पीपलमध्ये, जेणेकरून बॅकमध्ये त्रास सोबत पायामध्ये मुंग्या येणे हे आजकाल कॉमन त्रास आहे. ह्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो मेडिकल टर्ममध्ये सायटिकामध्ये एकतर कमरेचा त्रास चालू झालं की तुमच्या पायामध्ये पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला पूर्ण अंगठ्यापर्यंत त्रास येतो. मग याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. अशा पेशंटला फिजिओथेरपी ट्रीटमेंटमध्ये तुम्ही 100% त्रास बरं करू शकता. आता हा जो पेशंट आहे ह्यांचं जे एक्सरे आहे, ह्या एक्सरेमध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं हा आणि हा मणक्याच्या मधला हा जो स्पेस कमी हे रिड्यूस झाले, ह्याच्यामुळे ह्यांची गादी मागच्या बाजूला दबल्यामुळे हे पाय तीन गेले. ह्याच्यामध्ये आता आपल्याला फिजिओथेरपी ट्रीटमेंट करावणार आहे, जसे करून इलेक्ट्रोथेरपी, ज्याच्यामध्ये आपण मशीन लावतो आणि 2 गॅपमधलं जे कमी झाले प्रेशर आणि त्याला रिलीज करतो आणि ते नसला मागे करायचा प्रयत्न करतो. त्याच्यासोबत त्याला मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला काही मॅन्युअल थेरपी करावणार आहे, जसे करून एक्सरसाइज करावणार आहे. त्याच्यामध्ये आपलं माणक्याचं शेप जागेवर आणून ठेवायचं असतं. आता आपल्याला ह्या ट्रीटमेंटला जर स्पेस आपलं नॉर्मल आणायचं असेल तर आपण इलेक्ट्रोथेरपी आणि ट्रॅक्शन म्हणून असे मशीन असतात, जेणेकरून आपण हे स्पेस जे रिड्यूस झाले त्याला इन्क्रीज करता येईल आणि ते गादी वापस जागेवर आणता येईल. त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रोथेरपीमध्ये आपण मशीन लावू, IFT, ट्रॅक्शन असे. मग त्याच्यानंतर आपल्याला मग एक्सरसाइज फिजिओ करावं लागणार आहे, जेणेकरून तुमचं जे कर्वेचर आहे आणि जे स्पेस आहे ते मेंटेन ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचा त्रास मग बिलकुल 100% फ्री होईल. आता आपल्याला ह्या आजाराला ट्रीट करायसाठी ट्रीटमेंट देऊन लवकरात लवकर बरे करू. धन्यवाद.